बघा, आहे ना अगदी हॉटेलसारखा मस्त पेपर डोसा. रेशनचे तांदूळ वापरूनही हा डोसा अगदी मस्त तयार झालेला आहे. आणि या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा डोसा किती कुरकुरीत तयार झाला आहे. असा परफेक्ट डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळाचे अचूक प्रमाण काय असावे? डाळ आणि तांदूळाबरोबर एक खास वस्तू मी इथे वापरली आहे की ज्यामुळे आपल्या या डोशाला परफेक्ट जाळी आलेली आहे. डोसा हा तव्याला चिटकू नये किंवा हा डोसा अधिक पातळ आणि कुरकुरीत व्हावा यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी पातळ, कुरकुरीत आणि जाळीदार पेपर डोसे बनवत आहोत. तर त्यासाठी बघा, एक वाटी घेतलेली आहे. कोणतीही वाटी तुम्ही इथे घेऊ शकता. तर या वाटीने असा भरून मी 3 वाटी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. आणि हा तांदूळ घेताना हा निवडून चांगला घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत आहे का की रेशनचा तांदूळ वापरला तरीही डोसे बघा किती छान कुरकुरीत आणि मस्त तयार होतात. हा तांदूळ बघा असा दिसायला थोडासा जाडसर असतो आणि सहज उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही या तांदूळापासून डोसे बनवू शकतात. 3 वाटी तांदूळ भरून घेतला आहे. तर त्यासाठी इथं 1 वाटी उडदाची डाळ पण मी भरून घेते आहे. तर 3च 1 हे प्रमाण अगदी अचूक आहे. तर यामध्ये आता डोशांना छान सोनेरी कलर यावा, डोशांची चव पण छान व्हावी यासाठी इथं 1 चमचे मी मेथ्या घालत आहे. आणि आता पाणी घालून आपल्याला हे डाळ, तांदूळ आणि हे मेथ्या व्यवस्थित छान धुवून घ्यायचं आहे. रेशनचा तांदूळ आहे त्यामुळे याला भरपूर धूळ असते, कचरा असतो. तर बघा असं चांगलं 2 ते 3 पाण्यांनी आपल्याला चांगल्या हाताने चोळून हे तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायची आहे. इथे मी हे डाळ आणि तांदूळ 3दा धुतलेलं आहे. आता इथं पाणी घालूया डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी. तर आता इथं पाणी आपल्याला बघा असं डाळ आणि तांदूळ भिजेल एवढं घालायचं आहे. म्हणजे मी हाताने एक पेर हा जो आपल्या बोटांचा आहे तो मी बुडेल एवढं डाळ आणि तांदूळाच्या वर पाणी ठेवलेलं आहे. आणि आता हे झाकून ठेवायचं 6 ते 7 तासांसाठी. आता बरोबर 7 तास झालेले आहेत. मी हे डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवले होते. आता पहा, एकदम डाळ आणि तांदूळ छान फुगलेले आहेत आणि चांगले भिजले आहेत. त्यामुळे बघा डोशाचं पीठ हे छान तयार होतं. आता हे डोसे छान जाळीदार आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घालत आहे. पोह्यांऐवजी तुम्ही 1 वाटी रात्रीचा उरलेला भातही घालू शकता. पोहे सुद्धा हलक्या हाताने आपण चांगले चोळून धुवून घेऊ. आता हे पाणी टाकून द्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी पोहे भिजतील एवढंच घालायचं आहे. 2 ते 3 चमचे मी इथं पाणी घातलं आणि असं सोडून देऊ आपण. तोपर्यंत डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे. आणि आता या डाळ आणि तांदूळामधलं जे पाणी आहे ते मी या बाउलमध्ये काढून घेते आणि या पाण्यानेच आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहेत. यामुळे हे डोशांचं पीठ फर्मेट व्हायला मदत होते. मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि तांदूळ गरजेपुरतं जेवढं बसेल एवढंच घालून घेतलं आहे आणि यामध्ये जरुरीपुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे झाकण लावून एकदम मिक्सरला एकदम चांगलं फिरवून घ्यायचं आणि हे फिरवताना अगदी जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं रवेदार ठेवायचं. तुम्ही ते पाहू शकताय बघा की हे पीठ मी जास्त बारीक केलेलं नाही. बघा थोडेसे कण आहेत म्हणजे हे रवेदार आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ जास्त बारीक केलं ना तर डोसा खाताना हा टाळ्याला चिकटला जातो. उरलेले सगळे डाळ आणि तांदूळ सुद्धा मी असंच या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. आता बघा पोहे सुद्धा छान आपले भिजले आहेत. आता हे पोहे सुद्धा असंच मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेते. डाळ आणि तांदूळ वाटताना असे पोहे भिजवून घातले की डोसे हे छान कुरकुरीत तयार होतात. आता बघा सगळे पोहे मी इथं घालून घेतले. गरजेपुरतं आपण यात पाणी घालू आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊ. आता हे वाटलेलं पोह्यांचं मिश्रण आहे ते आपण डाळ आणि तांदूळाच्या बॅटरमध्ये घालू. तर जे डाळ आणि तांदूळ वाटलेलं मिक्सरचं भांडं आहे ना त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालून हे चांगलं व्यवस्थित सगळं मिश्रण हे काढून घेतलेलं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी घालताना हे सुरुवातीला आपण पाणी जास्त घालायचं नाही. पाणी आपण नंतर मिक्स करून सुद्धा लागेल असं पाणी घालू शकतो. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ, कारण हे आपण थोडं थोडं वाटलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकताय बघा हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे. तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं. आता थोडंसं अजून मिक्स करू. आता हे आपल्याला घट्ट पातळ हे आत्ताच परफेक्ट करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा डोसे बनवणार त्यावेळेस आपल्याला यात कसलंच पाणी घालायचं नाही. त्यामुळे इथं योग्य प्रमाणात हे मिश्रण करून घ्यायचं आहे. तर बघा मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं अजून पाणी घातलं आणि या पळीने चांगलं मिक्स करून घेते आहे.
हे पीठ फर्मेट होण्यासाठी असं हे जाड पातेलं घ्यायचं किंवा असं जाड भांडं घ्यायचं खोलगट, की ज्यामध्ये हे पीठ व्यवस्थित फर्मेट होईल आणि जास्त फर्मेट झालं तरीही पातेल्याच्या बाहेर येणार नाही. आता हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे, पण 5 ते 6 मिनिट असं आपण पळीने एकाच डिरेक्शनने चांगलं हलवून घ्यायचं. कारण असं केल्याने हे या पिठामध्ये उष्णता तयार होते आणि हे पीठ अगदी छान जाळीदार असं फर्मेट होतं. तुम्ही पाहू शकताय बघा, हे पीठ जास्त घट्टही नाही ठेवलं आणि जास्त पातळही ठेवले नाही. आता हे पीठ चांगलं फर्मेट होण्यासाठी आपल्याला 12 ते 14 तासांसाठी या पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी झाकण काढून पाहिलं तर हे पीठ छान फुगलेलं होतं, छान फर्मेट झालेलं आहे आणि बघा या पिठाला छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकताय बघा, किती सुंदर जाळी या पिठाला आलेली आहे. आता उन्हाळा आहे त्यामुळे या पातेल्यावर फक्त मी झाकण ठेवलं होतं. हे पीठ कुठं उबदार जागी किंवा कुठं ब्लँकेटने झाकून असं ठेवलं नव्हतं, तरीही हे पीठ छान असं फुगलेलं आहे. आता बघा, जेवढं आपल्याला डोसे करायचे आहे, जेवढं पीठ हवं आहे तेवढं पीठ एका छोट्या पातेल्यात मी काढून घेते आणि ह्यात मीठ घालते. आता एक सांगायचं राहिलं की आपण जेव्हा हे पीठ डाळ तांदूळ वाटतो त्यावेळेस मीठसुद्धा घालायचं नाही. आता दुसऱ्या दिवशी मी हे डोसे करत आहे त्या दिवशी मी या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे. आता डोसे करण्यासाठी तवासुद्धा मी गॅसवर ठेवलेला आहे. आता इथं बघा, एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेते आणि मीठ थोडंसं हलवून घेऊ. परत दुसऱ्या वाटीमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि एका ब्रशने मी या तव्याला तेल लावून घेते आहे. आता इथं तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही अर्धा कांदा चिरून त्या कांद्याला तेल लावून सुद्धा पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर बघा, हे मिठाचं पाणी जे आपण केलं होतं ना, त्या मिठाच्या पाण्याने शिंतोडे तव्यावर घालायचे आणि परत कापडाने पुसून घ्यायचं. तर यामुळे काय होतं ना, डोसा हा कसलाच तव्याला चिटकत नाही आणि तवा जरी जास्त तापलेला असेल ना तरी तो नॉर्मल टेम्परेचरमध्ये येतो. आता हे डोशाचं पीठ मी बरोबर मध्यभागी घेतलं आणि पळीनेच असं गोल गोल पातळ असं फिरवून घेतलं आणि त्यावर थोडंसं चमच्याने मी तेल सोडलं आणि खालून चांगलं शेकून दिलं. बघा, त्या डोशाला खालून सोनेरी कलर यायला लागला की नंतर या उलटण्याने डोशाच्या सगळ्या कडा अशा मोकळ्या करायच्या आणि नंतर डोसाचा रोल करायचा. हा डोसा मी प्लेन ठेवला आहे. तुम्ही पाहू शकताय बघा, डोसाचा किती छान रोल झाला आहे आणि हा एकदम कुरकुरीत आणि जाळीदार डोसा तयार झाला आहे. तर दुसरा डोसा तव्यात घालायचा आहे त्यावेळेस बघा, तव्यावर मी असं मिठाचं पाणी शिंतोडे मारून घेतले आणि परत पुसून घेतलं. यावेळेस आपल्याला दुसरा डोसा घालताना तेल तव्याला लावायची काहीच गरज नाही. आता इथं बघा, मी 1.5 ते 2 पळी इथं डोशाचं पीठ घातलेलं आहे आणि असंच पळीने चांगलं गोल गोल पसरवलेलं आहे. हा मोठा डोसा केलेला आहे मी. तव्याला पाण्याचे शिंतोडे मारले की तवा हा नॉर्मल टेम्परेचरमध्ये येतो, त्यामुळे डोसा हा तव्याला अजिबात चिटकत नाही. हे खूप महत्त्वाची टिप आहे. आता इथे पहा, हा डोसा मोठा आहे त्यामुळे एकसारखा डोशाला कलर यावा म्हणून मी हा तवा थोडासा फिरवत हा डोसा भाजून घेतला आणि इथे मसाला डोसा करण्यासाठी बटाट्याची भाजी या डोशावर घालून घेतली आणि डोशांच्या सगळ्या कडा मी मोकळ्या केल्या इथं आणि नंतर बघा, एकसारखा रोल करत असा रोल करायचा आणि इथे पहा, एकदम सोनेरी कलरमध्ये हा पेपर डोसा आपला इथं तयार झाला आहे की नाही हॉटेलसारखा पेपर डोसा, एकदम कुरकुरीत आणि जाळीदार. तुम्ही हा आवाज ऐकला ना, किती हा डोसा मस्त आणि कुरकुरीत तयार झाला आहे आणि हा डोसा तोडून पाहिला तर बघा, एकदम छान कुरकुरीत आहे. पाहिलेत ना तुम्ही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पेपर डोसा घरच्या घरी छान बनवू शकतो. मी सांगितलेल्या या टिप्स तुम्ही वापरल्यानं तुमच्या डोसे सुद्धा असे छान तयार होतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. परत भेटूत अशाच मस्त रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.